मी सर्कस मध्ये काम नाही करणार. मी सर्कस मध्ये काम नाही करणार. मी सर्कस मध्ये काम नाही करणार. काम तर तुला करावंच लागेल, नाहीतर तो हॅरी द हंटर नाराज होईल. तो नाराज झाला तर तो खूप त्रास देतो. हॅरी द हंटर खूप वाईट आहे. तू त्याच्या मर्जीने काम नाही केलंस तर तो तुझं जगणं मुश्किल करेल. वीर, वीर कुठे आहेस तू? मला वाचव वीर. जिंटू, तुला चुलबुलला सूट द्यायची काय गरज होती? सूट घालून सकाळपासून गायब आहे तो. माहित नाही कुठे फिरत असेल तो. तो इतका वेळ कधीच गायब नसतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. जिंटू, मला चुलबुलची काळजी वाटते. मला त्याच्याकडे घेऊन चल. आत्ता नेतो. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. जिंटू, जिंटू वाचव. इथून बाहेर काढ आम्हाला. बागडा नीट बोल. तिकडा दबा दबा. यांच्याकडे खरा लायन नाहीये असं वाटतंय. हे लोकांना खोटा लायन दाखवून वेड्यात काढतात. चल डान्स कर. नाही, डान्स सुरू कर. हे सगळे तुला बघून तुझ्या सोबत डान्स करते. नाही नाही, मी डान्स नाही करणार. वीर, माझा वीर येणार आणि मला वाचून घेऊन जाणार. वीर कुठे आहेस तू? प्लीज, तुझा वीर आम्हाला पण वाचून घेऊन जाईल का? असं वाटतं आता हंटर चालवावाच लागेल. हॅरीचा मंत्र भरपूर चालवा हंटर. माझ्या मित्राला सोडून दे. वीर, वीर माझ्या मित्रा, सॉरी मी तुला खूप वाईट साईड बोललो. पण मला खात्री होती की तू मला वाचवायला नक्की येशील. माझ्या मित्रा, प्लीज मला वाचव ना. तू कोण आहेस मुला? हंटर सोड माझा. अजिबात नाही. लाज वाटत नाही का तुला? जनावरांवर अत्याचार करतोस. अरे चुलबुल, पळून जा. कशाला? दरवाजा तर आहे ना. परत ये प्लीज. मला सुद्धा जादू शिकायची आहे. खूपच विचित्र माणूस आहे. भूताला पण घाबरत नाही. वीर, मी इथून ॲनाकोंडा बनून तिकडे जातो. मग बघ कसा घाबरून पळून जातो ते. नीट लक्ष देऊन ऐक तू. मी तुमच्या स्कूलचा भूत आहे. जर तू स्कूल पाडलीस तर मी तुला अक्काच्या अक्का गिळून टाकेन. ओ, तू पण भूत आहेस? तुझा एक मित्र काही वेळापूर्वी आला होता. मी तर खराखुरा ॲनाकोंडा समजलो. उगाचच घाबरत होतो. घाबरला नाहीस तर माझ्या पोटात जाशील. एक मिनिट ॲनाकोंडा भूतजी, मला तुमच्या सोबत एक फोटो काढायचा आहे. थांबा ना प्लीज. मी माझ्या मुलांना बोलावून घेतो. तुला बघून खूप खुश होतील. अगं ऐकलंस का? पिंकी, गोट्या, चिंट्या, पिंट्या दादाला घेऊन ये. बस, खूप झालं. मी तुला घाबरवायला आलो आहे. फोटो सेशन साठी नाही आलो. आयुष्यात पहिल्यांदा एवढा अपमान झाला.
तो घाबरतच नाहीये. माझी जादू फेल झाली. चिंटू तू काळजी करू नकोस. आपल्याला कुठला तरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. आपल्याला नवीन आयडिया करावी लागेल. आधी याचा शोध लाव की प्रिन्सिपल सरांनी मला ओळखलं का नाही. हो, ही खूप आश्चर्याची बाब आहे. तू स्कूलमध्ये इतकी मोठी मोठी कामं केलीयस, असं होऊच शकत नाही की ते तुला ओळखणार नाही. बहुतेक ते बदलले आहेत वाटतं. येस, बदलले आहेत. असं पण असू शकतं की हे खरे प्रिन्सिपल नसतील. त्यांच्यासारखाच कोणी दुसरा असेल. हा, नक्की असू शकतं. डाळीत काहीतरी काळं आहे. मला तर अख्खी डाळच काळी वाटते. जिंटू, मला प्रिन्सिपल सरांसारखं बनव. मी त्या बिल्डरशी बोलून सत्य काय आहे ते जाणून घेतो. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. ओके जिंटू, चल बिल्डर कडे जाऊया. उप्स, जिंटू माझा आवाज आणि माझे कपडे सगळं प्रिन्सिपल सरांसारखं कर. हा, आता ठीक आहे. लेट्स गो. अरे घनश्याम दास, तू इथे का? मी कुठे आहे? चला जाऊन मस्तपैकी चाट खातो. जिंटू, थांब. वीर, माझ्या लाडक्या वीर, इफ यू डोंट माइंड, मी तुला छोटा करून टाकू का रे? ही दुनिया अचानक इतकी मोठी कशी काय झाली? इतकं मोठं मोठं गावात. टिंबकटूने आपल्याला श्रिंक करून टाकलं आहे. पटकन कुठेतरी लपा. तो आपल्याला पकडायला आला आहे. बॉस, वीरला मी छोट केलंय बॉस. लवकर घेऊन ये त्याला, लवकर घेऊन ये. टाके टिका. आता काय होणार? इमली, थोडी हिम्मत ठेव. रडून काहीच फायदा होणार नाही. जर आपण हिमतीने काम केलं तर मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सुद्धा वाचू शकतो. डाचू 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 डाचू. चुलबुल गोंगाट करू नकोस. काय करायचा विचार करू दे. वा वा बेटा, इमली रडली तर तिची हिंमत वाढवतोस आणि मी रडलो तर म्हणतोस गोंगाट नको करूस. माझ्या भावनांची कुणाला कदरच नाहीये इथे. ओ सॉरी, मला कुठे माहित की तुझ्यासारखा शूरवीर सुद्धा रडेल. मी वीर आहे, मी शूर आहे. थँक्यू वीर. तू मला वेळात नाही काढू शकत. डॅचू डॅचू डॅचू, कोणीतरी वाचवा. आयडिया. चला एकत्र खाली उडी मारूया. एवढ्या वरून उडी मारली तर आपल्याला लागेल. मी नाही उडी मारू शकत. मम्मी. इमली जरा हिम्मत ठेव. तो बघ, एक डॉगी येत आहे. तो जेव्हा आपल्या जवळून जाईल तेव्हा आपण त्याच्या पाठीवर उडी मारूया आणि आपल्याला लागणार सुद्धा नाही. ओके, कम ऑन, जम्प. बघितलंच, हिम्मत दाखवली तर आपण टिंबकटू पासून वाचलो. आपल्याला काही करून घरी पोहोचायचं आहे. हा डॉगी किती चांगला आहे. थँक्यू डॉगी. थँक्यू फॉर सेव्हिंग अस. खूप भीती वाटते. वीर, कुठे आहेस तू? कुठे आहेस? हो हो. वीर, थांब.
असताना कसली आली भीती? मी तर सोबत होतो ना. जर आपण हा कॉक उघडला तर सोडा या कॉकला हवेमध्ये उडवेल आणि आपण कॉकला पकडून बॅगेच्या बाहेर निघून जाऊ. ओके चुलबुल, तू जोरात लाट मार. मी तुला धरून ठेवीन. ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले, आपण वाचलो. आपण खूप वर आहोत. आता इथून कसं खाली जायचं? या रॉकेट मध्ये सगळे बसून घ्या. मी सांगतो खाली कसं जायचं ते. वाचवा. फॅन ऑन. फॅन ऑन. तो आहे खूपच जवळ, पण कुठे? विश्वासच बसत नाहीये. असं वाटतंय जणू मी स्वप्नच बघतेय. ओफो, बंटीच्या छतावरच का पडायचं होतं? चला गपचूप खाली चला. हे काय आहे? हा तर वीर आहे.